शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे या नावाने नवीन शासन निर्णय आलेला आहे। याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदोरे, अधिव्याख्याता, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मध्ये सुधारणा करून हा शासन निर्णय लागू करण्यात येत आहे। यामध्ये माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक पद कधी देय राहील याबद्दल स्पष्टता करताना सांगण्यात आले आहे की जर शाळा इयत्ता पहिली किंवा 5वी किंवा 8वी पासून सुरू होऊन इयत्ता 10वी पर्यंत असेल, किंवा जर शाळा इयत्ता पहिली किंवा 5वी किंवा 8वी पासून सुरू होऊन इयत्ता 12वी पर्यंत असेल, तर त्या शाळेमध्ये किमान 100 विद्यार्थी असतील तरच त्या शाळेला मुख्याध्यापक पद अनुज्ञेय होणार आहे। अर्थात अशा माध्यमिक शाळांमध्ये 100 विद्यार्थी संख्येवर एक मुख्याध्यापकाचे पद मान्य राहणार आहे। आजच्या तारखेमध्ये ज्या शाळांमध्ये 100 पटसंख्या नाही, 90 विद्यार्थी आजच्या तारखेमध्ये शाळेत दाखल असतील, तर त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापक पदाला संरक्षण देण्यात येणार आहे। अर्थात जर एक माध्यमिक शाळा आहे, त्या शाळेमध्ये आज मुख्याध्यापक पद कार्यरत आहे, मात्र त्या शाळेची पटसंख्या 90 पेक्षा कमी असेल, तर तेथील मुख्याध्यापक पद हे अतिरिक्त होणार आहे आणि इथून पुढे मुख्याध्यापक पद मान्य होण्याकरिता संबंधित शाळेमध्ये किमान 100 पटसंख्या असणे आवश्यक राहणार आहे। एखाद्या शाळेमध्ये आजच्या तारखेमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त जर झाले, तर संबंधित मुख्याध्यापकाचे समायोजन त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये करायचे आहे। जर त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजन करणे शक्य नसेल, तर त्या शाळेमध्ये पटसंख्या वाढेपर्यंत किंवा संबंधित मुख्याध्यापक हे सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना असलेल्या शाळेमध्येच कायम ठेवण्यात येणार आहे। असे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या शाळेतील मुख्याध्यापक पद व्यपगत करण्यात येणार आहे। मित्रांनो, शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये। धन्यवाद।